लेफ्ट आर्म हो चेंडू अप्रतिम चेंडू शरबन थोडंसं दूर ठेवलं. नॅशनल लेग ब्रेक तुम्हाला पाहिलं. हो खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची आतली कड स्वतः दिले जातो चेंडूवर डायरेक्ट हिट द्यायचा प्रयत्न आणि यशच्या उद्ध्वस्त. इथे मात्र परफेक्ट थ्रो आणि फलंदाज बाद. चेंडू हवेमध्ये लीडिंग एज प्रमोद मात्र खूप वेगाने चेंडूच्या खाली जातोय आणि झेल घेण्याचा प्रयत्न खूप सुंदर रीतीने टिपलाय. फलंदाज बाद. सुनील केवणीची खेळी संपुष्टात. 3 आणि 1 फलंदाज बाद केला निलेशने. हो चेंडू खूप चांगला फटका तुम्ही पाहतात मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यासाठी जाऊ. रमेश पाटील आणि गोलंदाजी मार्कवर 2 ग्रामीणचे खेळाडू एकमेकांसमोर येत आहेत. निलेश वर्सेस प्रथमेश. शॉर्ट चेंडू होता पण फसवा चेंडू. धाव संख्या कायम धाव फलकावर 22. चेंडू हवेमध्ये उंच तर गेलाच आहे लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने. इथे मात्र मनीष खूप चांगला प्रयत्न करतोय पण त्याच्या हाताला चेंडू लागून खाली पडतोय. त्यासाठी नाणेफेकीसाठी मी बोलवतोय दोन्ही संघांना. विक्रोळी संघाचे संघनायक आणि उमर 11 अंधेरी संघाचे संघनायक टॉससाठी यायचं आहे. चेंडू हवेमध्ये बराच वेळ आहे. निलेश प्रयत्न करतोय पण त्याच्या वाक्याच्या बाहेर 2. हो लाजवाब चेंडू आतमध्ये आणतात. फलंदाज पूर्णपणे बीट होत आहे. इथे मात्र अजिबात मोठा फटका मारण्याची संधी दिलेली नाहीये. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय निलेश मात्रेने. मागच्या सामन्यात जे षटक आपण पाहिलं अवघ्या 3 धावांचं आणि ते षटक पुन्हा कंटिन्यू करत असताना निलेश मात्रे. हो यशच्या उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर फलंदाज बाद. मागच्या षटकात त्यांनी मात्र 3 फलंदाज बाद केले होते आणि या षटकात मात्र 1 फलंदाज निश्चित त्यांनी बाद केलाय. अप्रतिम षटक डेथवरती जबाबदारी जेव्हा निलेशवर येते निश्चित खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आणि अप्रतिम षटक पुन्हा हाताळत असताना कमी धावा खर्च केला. एकूण यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. विशाल फार वेगाने चेंडूवरती येईल. 1 धाव तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना यावेळी मात्र अमोल कांगणे याची खेळी संपुष्टात येते.